नमस्कार, मोना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी आदित्य चोबे। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। भोकरदन येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने दुचाकी रॅली काढून करण्यात आली मोर्चाविषयक जनजागृती। 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे संपन्न होणार मराठा क्रांती मूक मोर्चा। पीक विमा भरण्यासाठी सिल्लोड येथे सेतू सुविधा केंद्रांवर शेतकऱ्यांचे मुक्काम। सरकारविषयी शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी। जाफराबाद येथे अवैध वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले। महसूल प्रशासनाने केला दंड वसूल। भोकरदन येथे संत नरहरी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी। आणि राखी पौर्णिमेच्या सणाच्या निमित्ताने बाजारपेठा राख्यांनी फुलल्या। महिला भगिनींची राख्या खरेदीसाठी लगबग। 9 ऑगस्ट क्रांतीदिनी मुंबई येथे संपन्न होणाऱ्या मराठा क्रांती महामूक मोर्चा संदर्भात जनजागृतीसाठी शनिवार रोजी भोकरदन येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली होती। 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजित तयारीसाठी भोकरदन येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, एक मराठा लाख मराठांच्या घोषणा देत रॅली शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, पोस्ट ऑफिस ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता करण्यात आली। शनिवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने मोठी गर्दीही बघायला मिळाली। यावेळी नवनाथ दौड, सुरेश तळेकर, बबन जंजाळ, नानासाहेब वानखेडे, सुखदेव श्रीसाट, सुहास देशमुख, राजू देशमुख, भगवान पालकर, विजय चिंचपुरे, अमोल शिंदे, आप्पासाहेब जाधव यांच्यासह सकल मराठा समाजातील तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला। वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन। राज्य सरकारने पीक विमा भरण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीचे आदेश बँकांना मिळाले नसल्याने सिल्लोड येथे तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रामध्ये रात्र जागत शेतकऱ्यांना पीक विमा भरावा लागला। पाहूया याविषयीचा एक वृत्तांत। गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यावर अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळासारखे शुल्क कष्ट चालू असताना आता त्यात परत पीक विम्याची आणखीन भर पडलेली आहे। या पीक विम्याचे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांची अत्यंत परवड होत आहे। या संदर्भात आपण बघूया हा विशेष वृत्तांत। राज्य सरकारने 5 ऑगस्ट पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती, मात्र काही बँकांना आदेश मिळाले नाही, तर काही ठिकाणी ऑनलाईन वेबसाईट सुरू होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय। आपला पीक विमा भरला जावा यासाठी सिल्लोड येथे काही शेतकऱ्यांनी आपला मुक्काम सेतू सुविधा केंद्रात ठोकल्याचे दिसून आलं। शनिवार रोजी सकाळी 10 वाजतापासून शेतकरी वर्ग सेतू सुविधा केंद्रावर लाईन लावून मोठ्या अपेक्षेने उभे असल्याचं समोर आलंय। पाहूया काही संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया। सोजाबाई तेजराव शिरसाट 2 दिवसापासून बेजारी इथे बिन भाकरीचं, बिन अन्नाचं, बिन पाण्याचं, पाणी सुद्धा प्यायला नाही इथे। आता सुद्धा अंधारात बसले। आम्ही काय करावं काय नाही, गरीब लोक आहे ना इथे बसून सही। रात्री 12 वाजे लोक इथे बसलो, ऑफिस गेलो, आमच्या फायली घेतल्या नाही। मी सत्तोदीर जंजाळ चिंचपूर येथून 15 किलोमीटरवरून 3 दिवसापासून परेशान आहे। 3 दिवसापासून कोणतंच काम नाही इथं। मुख्यमंत्री साहेबांनी हे जे जाळं पांगुलं हे नुसतं शेतकरी लोक आहे करता परेशान करता पांगुलं का? काही नुसती खोटी फसवणूक चालली शासनाची। असे जर शासन पिळवणूक करत असेल तर इथून पुढं लोक हुशार आहे, त्यांच्यापेक्षाही लोक हुशार आहे पुढं। सध्या शेतकऱ्याची परिस्थिती अशी झाली की शासन म्हणताय की तुम्ही पीक विमा भरा, त्याची 31 जुलैपर्यंत होती, ते झाली आणि शेतकरी गोरगरीब लोक हे वारे वारे आहे आणि शासन काय निर्णय देते आणि ते बँकेकडे म्हणते की आम्हाला कोणताही आदेश आलेला नाही आणि आणीबाणीची संकट आलेली आहे। कोणतेही सहकार्य होण्याची अपेक्षा कुठेही मला दिसत नाही। घेत नाही ते म्हणते आम्हाला आदेश नाही असं त्याने आम्हाला 5 रोजा पुनसने भूलथापा द्यायला लावल्या आणि ऑनलाईन वाले म्हणते ऑनलाईन आमचं घेतच नाही। असे करून आमचे कागद सर्व परेशानीत चालले। लोक 400-500 रुपये आमचे त्याच्यात गेले 12 वाजेपर्यंत। शनिवार रोजी फॉर्म जमा करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आपला फॉर्म जमा होतो की नाही याचा विचार करत शेतकरी दिसत होते। आपले पीक जर गेले तर विम्याचे काही पैसे तरी आपल्याला मिळतील का अशी चिंता निश्चितच मनात सतावत असेल, किंवा परत एकदा शासनाच्या निर्णयाचा GR निघतो की काय असा विचारही मनात येतोय। एकंदरीतच परिस्थिती पाहता शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे। आजचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असताना अनेक शेतकरी सेतू केंद्राबाहेर आपले फॉर्म हातात घेऊन लाईन लावून उभे आहेत।
यंदाच्या वर्षी हे पीक विम्याचे वर्ष कसं राहणार हे आता येणारा काळच ठरवेल. वृत्तवाहिनी बातम्यांसाठी अनिल साबळे, सिल्लोड. जाफराबाद येथे अवैध वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर पोलिसांनी पकडून 37,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे अवैध मार्गाने वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. यामधील 2 ट्रॅक्टर विना नंबरचे होते. रविवार दिनांक 30 जुलै रोजी वाळू तस्करी करणारे हे 3 ट्रॅक्टर महसूल विभागाने गोन खनिज कायद्याअंतर्गत प्रत्येकी 12,600 प्रमाणे 37,800 रुपये दंड आकारून पोलिसांना सदर ट्रॅक्टर सोडण्याची कारवाई करण्यास सांगितलं व त्यानंतर पोलिसांनी 3ही ट्रॅक्टर सोडून दिले. जिल्ह्यातील जाफराबादमध्ये पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रविवार दिनांक 30 जुलैला वाळूची अवैध चोरटी वाहतूक करताना 3 ट्रॅक्टर वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडण्यात आले आणि पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. पुढील कारवाईसाठी महसूल विभागाला कळवण्यात आल्यानंतर महसूल विभागाने 3 ट्रॅक्टरला प्रत्येकी 12,600 प्रमाणे 37,800 रुपये एवढा दंड वसूल केला व सदर ट्रॅक्टर सोडण्यात यावेत असे आदेश तहसीलदार जाफराबाद यांनी पोलीस प्रशासनाला दिले. त्यानंतर जाफराबाद पोलीस प्रशासनाने 3ही ट्रॅक्टर सोडून दिलेत. या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करीला लगाम लागेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे, परंतु प्रत्यक्षात काय होईल हे येणारा काळच ठरवेल. वृत्तप्रतिनिधी राहुल गवई, जाफराबाद. भोकरदन येथे शनिवार रोजी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शोभायात्रेसह विविध कार्यक्रम संपन्न झाले. भोकरदन येथे शनिवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सर्व शाखीय सोनार समाज बांधव तसेच भोकरदन तालुका सराफा असोसिएशनच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त श्रींची शोभायात्रा व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी 8 वाजता सराफा मार्केटमधून नरहरी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मिरवणूक शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जाफराबाद रोडवरील श्रीकृष्ण मंगल कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये सर्व शाखीय सोनार समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर श्रीकृष्ण मंगल कार्यालयामध्ये सोनार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहनसेठ हिवरकर, राजाभाऊ देशमुख, अशोक वारेगावकर, दीपक मालवणकर, अनंतराव वडवळे, भास्करराव डेहरे, बळीराम गोफणे, संजय सराफ, महेश दुसाने, जगन्नाथ विसपुते, सूर्यप्रकाश उदावंत आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन. सोमवार रोजी संपन्न होणाऱ्या राखी पौर्णिमेच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील बाजारपेठ विविध राख्यांनी फुलली असल्याचे चित्र दिसून आले. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. प्रतिवर्षी बहीण आणि भाऊ या सणाची वाट पाहत असतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन घराघरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातं. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरातील बाजारपेठेत राख्यांची दुकाने सजली असून महिला वर्ग आपल्या लाडक्या भाऊरायासाठी राखी खरेदी करताना दिसत असल्याचं चित्र शनिवार रोजी दिसून आलं. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही मोठ्या प्रमाणात फॅन्सी राख्या विक्रीला आल्या आहेत. लहान मुलापासून मोठ्या व्यक्तीसाठीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बच्चे कंपनीसाठी छोटा भीम, डोरेमॉन, फ्रेंड्स, गणेशच्या फॅन्सी राख्याही यंदा आकर्षण ठरणार आहे. 2 दिवसावर सण येऊन ठेपल्यानं व्यापार पेठेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील मंगरुळ येथे मांगीर बाबा संस्थानाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी भव्य जलाभिषेक व यात्रा उत्सवाचे आयोजन राखी पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आले आहे. सिल्लोड तालुक्यातील मंगरुळ येथे प्रसिद्ध मांगीरबाबा देवस्थान असून महाराष्ट्रभर मांगीरबाबाचे भक्तगण आहेत. दरवर्षी राखी पौर्णिमेला या ठिकाणी संपन्न होणाऱ्या यात्रा उत्सवाला मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात. सालाबादाप्रमाणे यावर्षीही राखी पौर्णिमेला सोमवार रोजी या ठिकाणी भव्य जलाभिषेक व यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून भव्य महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलंय. सोमवारी सकाळी कलश व घंटा मिरवणूक व सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. महाराष्ट्रभरातून भाविक कावेडीने पाणी आणून मांगीर बाबांचा जलाभिषेक करतात. हे या यात्रा उत्सवाचं वैशिष्ट्य आहे. या यात्रा उत्सवाचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन संस्थान कमिटीचे अध्यक्ष श्रावण हासे, उपाध्यक्ष सांडू कावले, उत्तम दनके, विजय कोरडे, काशीनाथ दुधे, संपत वरपे, अंबादास मरकड, सुभाष बोर्डे, डॉक्टर कोठाळे, पंढरीनाथ खिळवणे, त्रिंबक पवार, भाऊसाहेब पालोदे, अशोक कांबळे, सकाराम आहिरे, गणपत महाराज आदींनी केला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकता गणेश मंडळ, रेणुका माता गणेश मंडळ, राजे तुळजाभवानी मित्रमंडळ, शिवराजे मित्रमंडळ, शिवकला मित्रमंडळ आदींसह ग्रामस्थ तयारीला लागले आहेत. वृत्तप्रतिनिधी, वृत्तदर्शन, सिल्लोड.
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील आठवडे बाजारात राखी पौर्णिमेसाठी राख्या खरेदीची महिला भगिनींची लगबग दिसून आली। कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील आठवडी बाजारामध्ये शुक्रवार रोजी दिवसभर राख्यांच्या दुकानांवर राख्या खरेदी करताना महिला भगिनींची गर्दी दिसून आली। सोमवारी रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा पवित्र मानला जाणारा सण साजरा होणार असल्यानं आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी महिलांनी राख्या खरेदी केल्या। चायना राखींवर मात्र बहिष्कार टाकला असून चायना राखी खरेदी करायचीच नाही असा पवित्रा महिलांनी घेतल्याचं दिसून आलं। राख्यांचे दर मात्र वाढल्याचं येथील व्यापाऱ्यांनी सांगितलंय। हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो। उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावाला दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते। पुरातन काळामध्ये जेव्हा स्त्री स्वतःला असुरक्षित जाणवत होती तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते जो तिची रक्षा करेल। राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो। राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे। वृत्तप्रतिनिधी सुभाष सुरडकर, टाकळी अंतूर। सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा येथे राख्यांनी दुकाने सजली असून राखांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने महिला भगिनींनी नाराजी व्यक्त केली आहे। बहीण भावाचं पवित्र नातं असलेल्या रक्षाबंधन सणासाठी लागणाऱ्या राख्या खरेदीसाठी भगिनींची सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरामध्ये असलेल्या बाजारपेठेमध्ये लगबग दिसून आली। यावर्षी शासनाने सुरू केलेल्या जीएसटी कर प्रणालीमुळे राख्यांच्या किमतीही गगनाला भिडल्याने महिला भगिनींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। तरीही भावाच्या प्रेमापोटी बहिणींचा राखे खरेदीचा उत्साह कायम असल्याचं चित्र दिसून आलं। श्रावण महिन्यात नागपंचमी झाल्यानंतर येणारा सण म्हणजे रक्षाबंधन। बहीण भावाचं नातं अधिक घट्ट करणारा हा सण अवघ्या 2 दिवसांवर आला असून त्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या भाऊरायाकरता राख्या खरेदीसाठी भगिनींची येथील बाजारपेठ परिसरामध्ये दुकानांवर गर्दी झाली होती। विशेष करून आपल्या भाऊरायाच्या हातावर कोणती राखी अधिक उठून दिसेल याची विशेष काळजी भगिनी राख्या खरेदी करताना दिसून येत होत्या। तर चायना बनावटीच्या राख्या यावर्षी बाजारपेठेतून हद्दपार झाल्यानं भारतीय बनावटीच्या राख्यांना मागणी वाढली आहे। पूर्वीच्या स्पंजच्या राख्या जुन्या पद्धतीच्या झाल्यानं या राख्यांना मात्र म्हणावी तशी मागणी नसल्यानं या राख्यांच्या विक्रीत कमालीची घट झाली असल्याचं राखी विक्रेते संजय जोशी यांनी सांगितलंय। यावर्षी बाजारपेठेमध्ये चायना मेडच्या राख्या हद्दपार झाल्या असून त्याची जागा मोती, शंख, शिंपले यांनी घेतल्यानं या राख्या दिसायलाही सुंदर आणि आकर्षक आणि स्वस्त असल्यानं या राख्यांना महिलांची जास्त पसंती मिळते। आजच्या तरुण पिढीला नाजूक डायमंड ब्रेसलेटच्या आकाराची सुंदर आणि टिकाऊ राखी पसंत असल्यानं या राख्यांची विक्रीही जोरात सुरू आहे। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांदरा। शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। भोकरदन येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने दुचाकी रॅली काढून करण्यात आली मोर्चाविषयक जनजागृती। 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे संपन्न होणार मराठा क्रांती मूक मोर्चा। पीक विमा भरण्यासाठी सिल्लोड येथे सेतू सुविधा केंद्रांवर शेतकऱ्यांचे मुक्काम। सरकारविषयी शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी। जाफराबाद येथे अवैध वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले। महसूल प्रशासनाने केला दंड वसूल। भोकरदन येथे संत नरहरी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी। आणि राखी पौर्णिमेच्या सणाच्या निमित्ताने बाजारपेठा राख्यांनी फुलल्या। महिला भगिनींची राख्या खरेदीसाठी लगबग। याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। नमस्कार।